2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना मशाल गटाचे 9 खासदार निवडून आले होते. त्यापैकी 6 खासदारांनी 1 महिन्याभरापूर्वीच पक्षांतर केलं आहे आणि त्या पक्षांतर बंदीच्या विरोधामध्ये मशाल शिवसेना गटाचे जे गटनेते आहेत त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून कळवलं की पक्षाची याला मान्यता नाही, पक्षनेत्याची मान्यता नाही, पक्ष कार्यकारिणीची मान्यता नाही, त्यामुळे फुटीर गटाला मान्यता देण्यात येऊ नये, विलिनीकरण त्यांचं करू नये किंवा त्यांना वेगळी बसायला जागा देण्यात येऊ नये अशा पद्धतीचं पत्र दिलं होतं. मात्र लोकसभेच्या अध्यक्षांनी त्या पत्राची दखल घेतली नाही आणि जे फुटीर गट आहे त्यांना विलिनीकरणाची मान्यता देऊन टाकली. साहजिकच शिवसेना मशाल गटाचे जे गटनेते आहेत त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरुद्धात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेले अर्ज केलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यानुसार 6 खासदारांना नोटीस पाठवलेली आहे. इतकंच नाही तर लोकसभा अध्यक्ष त्यांनासुद्धा नोटीस पाठवलेली आहे. याचा अर्थ असा झालेला आहे की आता हे जे प्रकरण आहे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि म्हणून तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत हे जे 6 खासदार फुटीर गट आहे यांना लोकसभेच्या कामकाजापासून वंचित ठेवलं पाहिजे, त्यांना लोकसभेच्या कामकाजापासून दूर ठेवलं पाहिजे, कुठल्याही मतदान प्रक्रियेपासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे आणि कुठलेही आर्थिक लाभ खासदारकीचे त्यांना देता कामा नये आणि यासाठी स्वतः कार्यवाही लोकसभेच्या अध्यक्षांनीच आता करायची गरज निर्माण झालेली आहे. मित्रांनो, मला जे सुचलं, पटलं, वाटलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.